नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं माहिती दूत आपल्या मराठी चॅनलवरती। मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा आपल्या शेतकरी बांधवांसाठी खास असणार आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत की महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांनी एक जी आर प्रसिद्ध केलेला आहे। अतिवृष्टी नुकसान भरपाईबाबतचा हा जी आर आहे। तर जाणून घेऊया काय म्हटलं आहे जी आरमध्ये। तर मित्रांनो, इथं महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागाने अतिवृष्टी नुकसान भरपाईबाबतचा जो काही जी आर काढलेला आहे तो तुम्ही इथं पाहू शकता। तर जी आरमध्ये म्हटलेलं आहे की जुलै ते ऑक्टोबर 2024 मुख्यतः माहे सप्टेंबर व ऑक्टोबर या कालावधीत विविध जिल्ह्यात अतिवृष्टी किंवा पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत। तर इथं महाराष्ट्रातील जे काही जिल्हे आहेत, विविध जिल्ह्यातील विभागीय आयुक्तांमार्फत यासाठी पत्रही पाठवण्यात आलेले होते। तर प्रस्तावनेत त्यांनी म्हटलेलं आहे की अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे यासाठी शेतकऱ्यांना सरकार शासनामार्फत निविष्ट अनुदान स्वरूपात एका हंगामात एक यावेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून ही मदत देण्यात येते। तर यासाठी विभागीय आयुक्त यांच्याकडून निधी मागणीचे प्रस्ताव शासनास प्राप्त झाले आहेत आणि त्या अनुषंगाने शासनाने खालीलप्रमाणे निर्णय घेतलेला आहे। तर शासन निर्णय तर म्हटलेलं आहे की जुलै ते ऑक्टोबर 2024 मुख्यतः माहे सप्टेंबर व ऑक्टोबर 2024 या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भाधीन क्रमांक 3 येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये 733 कोटी 45,84,000 रुपये इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात आली आहे। तर मित्रांनो, तुम्ही इथं पाहू शकतात की शासनाने जे यासाठी 733 कोटी 45,84,000 कोटीचा निधी या कामी अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी शासनाने मंजूर केलेला आहे। तसेच जे आरमध्ये म्हटलेलं आहे की संदर्भाधीन अनुक्रमांक 1 येथे दिनांक 24/1/2030 अन्वये सूचित केल्यानंतर DBT पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात निधी वितरित करण्यात यावा। तर हे जे काही नुकसान भरपाईचे जे पैसे आहेत ते DBTद्वारे आपल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येतील। या बाबतीत संबंधित अधिकाऱ्यांनी सर्व लाभार्थ्यांची माहिती विविध नमुन्यात काळजीपूर्वक तयार करून ती संगणकीय प्रणालीवर भरून मान्यतेबाबत नियमानुसार कार्यवाही करावी असे जी आरमध्ये म्हटलेलं आहे। आणि अजून बऱ्याच गोष्टी इथं जी आरमध्ये नमूद केलेल्या आहेत। तुम्ही सविस्तर जी आर हा पाहू शकतात मित्रांनो। आणि इथं म्हटलेलं आहे की लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची जी यादी आणि त्यांचा मदतीचा तपशील हा जिल्ह्याच्या वेबसाईटवर म्हणजे संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा। या आदेशान्वये तसेच यापूर्वी वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशाद्वारे नैसर्गिक आपत्तींमध्ये शेतकऱ्यांना दिलेला मदतीचा निधी बँकांनी कर्ज खात्यात अथवा अन्यथा वसुलीसाठी वळती करू नये याकरिता जिल्हाधिकारी यांनी सर्व बँकांना आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्यात। तर मित्रांनो, इथं जी आरमध्ये एक महत्त्वाचा असा आदेश दिलेला आहे की काही वेळेस शेतकऱ्यांवर बँकेचे कर्ज असतं किंवा कुठलं तरी शेतकऱ्यांनी हे लोन काढलेलं असतं आणि अशा वेळेस बँकेमध्ये पैसे आले की ते ऑटोमॅटिक बँकवाले कापून घेतात, ते ऑटोमॅटिक डिटेक्ट करतात। तर त्यासंबंधी संबंधित जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिलेला आहे। आणि हा जो काही सदरचा खर्च आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये उपलब्ध असलेल्या निधीमधून किंवा पुनर्विनियोजनाद्वारे उपलब्ध केलेल्या निधीमधून खर्च करण्यात यावा। आणि मित्रांनो, हा जो काही शासन निर्णय तो महाराष्ट्र शासनाच्या या दिलेल्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे। आणि हा जो शासन निर्णय हा महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार आणि यांच्या नावाने हा जी आर या महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, शासनाचे असेच नवनवीन जी आर, नवनवीन योजनांची शासकीय माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या माहिती दूत या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा। धन्यवाद।